श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. मुंबईत हरी कान्होबा नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांच्या स्नेहाने त्यांना श्री साईबाबांची कीर्ती सांगितली, पण त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही. एके दिवशी हे श्री बाबा आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी ते स्वतः शिर्डीकडे निघाले. कोपरगावला उतरल्यावर टांगा ठरवून ते शिर्डीस आले. त्यांनी हातपाय धुतले आणि जरीचा फेटा बांधून ते श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले. हरी कान्होबांनी आपली नवीन पादत्राणे मशिदीतील एका कोपऱ्यात ठेवली आणि आत येऊन श्री बाबांचे दर्शन घेतले. ते परत जायला निघाले तेव्हा त्यांना पादत्राणे सापडली नाही. मशिदीत भाविकांची सातत्याने वर्दळ असल्याने पादत्राणांबद्दल कोणाला विचारण्याचे त्यांना धैर्य झाले नाही. पादत्राणे गेल्याची रुखरुख मनात घेऊन ते अनवाणीच मुक्कामी परतले. तेथे त्यांनी पूजा केली व नैवेद्य दाखवून भोजन केले. काही वेळाने एक मुलगा कान्होबा का बेटा जरी का फेटा असे ओरडत तेथे आला. त्याच्या हातातील काठीच्या टोकावर दोन पादत्राणे अडकलेली होती. कान्होबांना ती ओळखता क्षणी त्या मुलाला जवळ बोलावून म्हणाले, अरे ही पादत्राणे माझीच आहेत, तुला कुठे सापडली? तो मुलगा म्हणाला, ते मला माहित नाही. मी मशिदीत गेलो तेव्हा श्री बाबांनी मला ही पादत्राणे दिली व म्हणाले, तू कान्होबा का बेटा जरी का फेटा असे ओरडत जा. जो मनुष्य या पादत्राणावर आपला हक्क सांगेल त्याला तू त्याचे नाव विचार व त्याच्याकडे जरी का फेटा आहे का हे पहा आणि मगच ही पादत्राणे त्याला दे. हरी कान्होबांनी त्याला आपले नाव सांगितले व स्वतःकडे असलेला जरीचा फेटाही दाखवला. खात्री पटल्यावर मुलाने ती पादत्राणे त्यांना दिली. तेव्हा आपली पादत्राणे हरवली आहेत आणि आपल्या वाडवडिलांचे नाव कान्होबा आहे हे श्री बाबांना कसे कळले याचेच त्यांना मोठे नवल वाटले. श्री बाबा हे सर्वज्ञ संत आहेत त्याची त्यांना खात्री पटली. आपण त्यांची परीक्षा घेण्यासाठी आलो याबद्दल त्यांना पश्चाताप वाटू लागला. या प्रसंगाने त्यांच्या मनातले सर्व विकल्प निघून गेले. त्यांनी मशिदीत जाऊन श्री बाबांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. काकासाहेब दीक्षितांच्या बंधूंना लोक भाईजी असे हाक मारत असत. 1906 साली ते बद्री केदार यात्रेस गेले. त्या प्रवासात त्यांना उत्तर काशी येथे हरिद्वारच्या सोमदेव स्वामींचा सहवास लाभला. त्यांनी स्वामींना नागपूरला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले व तेथील पत्ता देऊन त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर 1911 साली सोमदेव स्वामींचे नागपूरला आगमन झाले. तेव्हा भाईजी त्यांना भेटावयास गेले. तेथे श्री बाबांची कीर्ती ऐकून त्यांच्या श्रींच्या दर्शनाची उत्कट इच्छा निर्माण झाली. भाईजींनी त्यांना तशा आशयाचे एक शिफारस पत्र दिले व शिर्डीला कसे यायचे तेही समजावून सांगितले. काही दिवसांनी सोमदेव स्वामी शिर्डीला आले. तेथे मशिदीवर फडकणारे निशाणे पाहून ते बरोबरच्या मंडळींना म्हणाले, निशाणांची आवड असणे हे काही साधुत्वाचे लक्षण नाही, हे लोकेशनाच आहे. या विकल्पामुळे त्यांच्या मनातील श्री बाबांविषयीचा आदर कमी झाला. वास्तविक ते श्री बाबांकडून अनुग्रह घेण्यासाठीच आले होते, पण नंतर आपण उगाच येथे आलो असे त्यांना वाटू लागले. ते दर्शन न घेताच परत जाण्याचा विचार करू लागले. तेव्हा मंडळी म्हणाले, स्वामीजी, निशाणे पाहून एवढे नाराज होणे बरोबर नाही. येथे रथ, पालखी, घोडे असाही सर्व सरंजाम. ते ऐकून स्वामदेव स्वामी अधिकच संतापले. मी आजपर्यंत पालख्या, हत्ती, घोडे, नगारे मिरवणारे अनेक साधू पाहिले आहे. येथेही तसाच देखावा असेल तर परत गेलेलेच बरे असे म्हणून ते मागे फिरले. तेव्हा लोकांनी त्यांना अनेक प्रकारे समजावले. ते म्हणाले, स्वामीजी, या निशाणांचा श्री बाबांशी काहीही संबंध नाही. त्यांना मान सन्मान, लोकेशन याचाही हव्यास नाही. या सर्व गोष्टी गावकऱ्यांनीच मोठ्या भक्तिभावाने उभारल्या आहेत. आपण इतक्या लांबून आला आहात तेव्हा श्री बाबांचे दर्शन घेऊनच जा. त्यांचे म्हणणे मान्य करून स्वामीजी मशिदीत गेले. तेथे श्री बाबांचे तेजस्वी रूप पाहून ते अतिशय आनंदित झाले. त्यांच्या मनातील सर्व संशयाचे निराकरण होऊन श्री बाबांविषयी प्रेम निर्माण झाले. ते त्यांना वंदन करण्यासाठी पुढे आले तेव्हा श्री बाबा एकदम संतापले व म्हणाले, माझ्या मशिदीत आलास तर खबरदार. निशाणे लावणे हे काही साधुत्वाचे लक्षण नाही, मग त्याचे दर्शन तरी कशाला घेतोस? निघून जा, येथे तुझ्यासारख्याचे काम नाही. श्री बाबांचे ते परखड बोलणे ऐकून स्वामीजी एकदम वरामले. श्री बाबा हे अंतर्ज्ञानी आहेत याची त्यांना खात्री पटली. ते श्री बाबांना शरण गेले. आपला अपराध मान्य करूनच त्यांनी त्यांची क्षमा मागितली. त्यानंतर ते श्री बाबांच्या संगतीतच रमले. एके दिवशी वैजापूरचे एक मुसलमान गृहस्थ श्री बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत आले होते. त्यावेळी म्हाळसापती व नानासाहेब तिथेच बसले होते. त्या मुसलमान गृहस्थांबरोबर काही बुरखाधारी स्त्रियाही आल्या होत्या. त्या सर्वांना पाहून नाना जागा करून देण्यासाठी उठले. तेव्हा श्री बाबा म्हणाले, नाना, तू कशाला उठलास? आहेस तेथेच बस. ते ऐकून नाना जागेवरच बसले.
त्यावेळी एका स्त्रीने बुरखा दूर करून श्री बाबांना नमस्कार केला. तिचे सौंदर्य पाहून नाना मोहित झाले. पण बाबा काय म्हणतील या विचाराने मान खाली घालून ते बसले. ती त्यांची बावरलेली नजर पाहून श्री बाबा म्हणाले, नाना, असा गोंधळतोस कशाला? अरे, डोळे आपले काम करीत आहेत, त्यांना अडवू नकोस. ही सर्व सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे. आपण तिच्याकडे कौतुकाने आणि शुद्ध भावनेने पाहावे. ज्याच्या मनात कुडा भाव नाही त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. दृष्टी तिचे काम करीत असताना आपण भीड धरू नये. तेवढ्यात माधवरावही तेथे आले. ते म्हणाले, बाबा, आता आपण जे काही म्हणालात त्याचा भावार्थ काय आहे? तेव्हा नाना म्हणाले, थांब रे, किती चौकशी करतोय? घरी जाताना मी तुला त्याचा भावार्थ सांगेन. थोड्या वेळाने त्या दोघांनी श्री बाबांचा निरोप घेतला. मार्गामध्ये नानांनी माधवरावांना प्रांजळपणे सर्व वृत्तांत सांगितला. ते पुढे म्हणाले, श्री बाबांना या प्रसंगानुरूप असे सांगायचे होते की मन हे अतिशय चंचल आहे, पण त्याला उच्छृंखल होऊ देऊ नका. इंद्रियांची वृत्ती वावरली तरी बुद्धी सावध हवी. विषयांना चटावलेली इंद्रिय कधीही विश्वासघात करू शकतात. आपण प्रसंग पाहूनच त्यांचं विधीपूर्वक नियमन करावं. सौंदर्य हा दृष्टीचा विषय आहे. त्याचे अवलोकन करताना ते कौतुकाने व निर्भय होऊन करावे. मनात कोणतीही वासना न ठेवता ईश्वराच्या त्या निर्मितीचा निर्भेळ आनंद घ्यावा. त्या सौंदर्याविषयी मनात कोणतीही दुर्बुद्धी ठेवू नये. मन हा एक रथच आहे. इंद्रियांच्या विषयवृत्ती हे त्याचे अश्व आहेत. या रथाचे सुयोग्य नियंत्रण करण्यासाठी सारथी कुशलच हवा. विवेकबुद्धी हाच तो सारथी होय. तोच इंद्रियरूपी अश्वांचा स्वैर वर्तनाला नियंत्रणात ठेवून त्यांच्याकडून योग्य ते कार्य करून घेतो. मनामधली विषयोपभोगाची भावना पारमार्थिक सौख्य भोगू देत नाही. अर्थात मन निर्विषय झाल्याशिवाय मोक्ष सुख लाभत नाही. बाहेरून इंद्रियांचे कितीही दमन केले आणि मनामध्ये विषयाची आसक्ती असेल तर जन्ममरण चुकत नाही. विषय निवृत्ती झाली की मन स्वाभाविकच स्वस्वरूपी विलीन होते आणि तेथेच परमशांती अनुभवास येते. म्हणून मनोजय ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. ज्याला हे साध्य होते त्याला अत्युच्च पारमार्थिक सुखासन लाभते. मनोजय हाच पुरुषार्थ आहे. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.